आज आपण बघणार आहोत साडीला पिको कसा करायचा. चला बघूया. त्याच्यासाठी काय करायचं, मी साडीचा पदर बरोबर कट करून घेतलेला आहे. नंतर मी 3 इंच वरती सोडून दाबमध्ये हा कपडा गोल असा पकडला आहे आणि गोल कपडा पकडत पकडत असं थोडं थोडं हळूहळू पिको करायचं. हा कपडा गोल पकडणे आवश्यक आहे. जर गोल कपडा पकडला नाही ना तर पिको व्यवस्थित येत नाही आणि गोल देखील येत नाही. त्याच्यामुळं असा गोल कपडा पकडणे गरजेचे आहे. जर सरळ मारलं तर पिको एकदम गोल येत नाही, तो आकडा तिकडा येतो. म्हणून थोडं-थोडं म्हणजे अर्धा इंच कपडा असा गोल पकडायचा. अर्धा इंचपेक्षा कमी पकडलं तरी काही हरकत नाही. आणि कपडा बरोबर आता दोरे फिरे निघत असतील तर दोरे कट करून घ्या आणि व्यवस्थित असा पिको करा. जर तुम्हाला अजून पिकोबद्दल काही अडचणी असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मी त्याचं देखील तुम्हाला सोल्युशन सांगेल. आता बघा हा व्हिडिओ आहे ना खूप डिमांडिंग आहे. हा व्हिडिओ माझ्या एका मैत्रिणीसाठी आहे, कारण तिची खूप डिमांड होती की तिला पिको फॉलचा व्हिडिओ पाहिजे होता. हा व्हिडिओ फक्त त्याच्यासाठी आहे. तरी तुम्ही देखील बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. बघा असंच गोल धरत धरत माझा पिको कंप्लीट झालेला आहे आणि खाली काय करायचं, थोडं रप्पू करायचं. रप्पू केल्याने काय होतं, पिको उकलत नाही. रप्पू करणं कंपल्सरी आहे. आता ह्या साईडला रप्पू करायचा आणि दोरा कट करून घ्यायचा. नंतर काय करायचं, जे आपण 3 इंच सोडलं होतं ना, आता तिथं पिको करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, करेक्ट 3 इंच आहे तिथूनच घ्यायचं नाही, त्याच्या एक अर्धा इंच वरून घ्यायचं. आणि फॉल ठेवायचा. फॉल सव्वाचा ठेवायचा. फॉल ठेवायचा बरोबर फॉल आणि खालची साडी बरोबर ठेवायची आणि हळूहळू थोडं एक हाताने पाठीमागं हळूहळू अलगद ओढत दोन्ही फॉल आणि साडी बरोबर ठेवत काय करायचं, शिलाई मारत चालायची पिको फॉलच्या दाबणी. ह्याच्यासाठी दुसरा दाब देखील अवेलेबल असतो. त्याच्याने देखील सेम असाच फॉल येतो. त्याच्याने देखील तुम्ही पिको फॉल करू शकता किंवा ह्या दाबणीसुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला मी त्या दुसऱ्या दाबणीही पिको फॉल कसा करायचा तो देखील व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्याच्यामुळं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आता हे हळूहळू करायचं करताना, कारण ओढायचं जास्त नाही. जास्त ओढलं तरी बी पिको असा ओढल्यासारखा होते. त्याच्यामुळं हळूहळू एका हातानं अलगद अलगद ओढायचं आणि शिलाई मारत चालायची. मेन म्हणलं तर फॉल धुवून आणि इस्त्री करून घ्यायचा. मी देखील हा फॉल 5 मिनिट पाण्यात डीप करून ठेवून नंतर वाळवून म्हणजे वाळवायचा आणि प्रेस करायचा आणि नंतर फॉल यूज करायचा. कारण काय होते, फॉल धुवून घेतल्यानं साड्यांना घोळ होत नाही. नंतर जर फॉल आकसला तर अशा लूज फॉल पडत नाही. साडीपेक्षा फॉल कमी होत नाही. त्याच्यामुळं फॉल धुवून इस्त्री करूनच लावत चला. त्याच्यामुळं फिनिशिंग देखील छान येते फॉलला. तुमच्याकडे फॉलला किती शिलाई आहे प्लीज कमेंट करून सांगा. आता हळूहळू तसंच पकडत पकडत जसं स्टार्टिंग चालू केले ना सेम एंडिंगपर्यंत एका रेषेत एका सरळ असा फॉल बसवून घ्यायचा. फक्त एवढी काळजी घ्यायची की वरचा फॉल खालच्या साईडला दिसू नये. तर तेवढी काळजी घ्यायची आणि हळूहळू फॉल बसवत चालायचा. बघा मी किती हळूहळू बसवत आहे. जर तुम्हाला फॉलबद्दल काही ट्रिक्स अजून ह्याच्यापुढे मी सांगणार आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ अर्धा पाहू नका, पूर्ण व्हिडिओ कंप्लीट बघा. बघा माझं पूर्ण हळूहळू शिलाई मारून चाललेलं आहे. आता नंतर शेवटी काय करायचं, अर्धा इंच कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आणि नंतर तिथं देखील शिलाई मारायची. बघा मी जास्त ओढत नाही, एकदम हलक्या हातानं ओढत आहे. त्याच्यामुळं आणि फॉलसाठी धाग्याचा यूज करत चला. कारण धाग्याचा वापर केल्याने फॉल असा टाईट होत नाही, एकदम स्मूथ दिसतो. त्याच्यामुळं धाग्याचा वापर करत चला फॉल करण्यासाठी. आता का माझे इथं मी फोल्ड करून रफू करून माझा फॉल कंप्लीट बसवायचा झालेला आहे. आता नंतर काय करायचं, ह्याला आपल्याला हातशिलाई करायची. हातशिलाई करण्यासाठी मी अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते, ते बघा. काय करायचं, आपल्या नॉर्मल मशीनवर एक अर्धा इंच गॅप ठेवून फॉल सेट करत बरोबर चून फिन न व्यवस्थित सेट करत एकदम मोठी शिलाई, जेवढी मशीनची मोठी लास्ट शिलाई असते बघा, एकदम मोठी शिलाई मारायची अर्धा इंच. म्हणजे आत्ताच मेन काम करायचं इथं की फॉल बरोबर सेट करून शिलाई मारायची. नंतर हात शिलाई करताना आपल्याला सारखा साडी व्यवस्थित व्हायला आहे का, चुना पडायलेत का, घोळ व्हायला आहे का बघावं लागत नाही. असं केलं ना एकदम एक
2 मिनिटात साडी पिको फॉल करून होते. आता नंतर काय करायचं आपण, हे वरचा जे एक्स्ट्रा आपण अर्धा इंच ठेवला आहे बघा, तिथून आपली हात शिलाई करायची आणि नंतर ही मोठी शिलाई घेतलेली काय करायची, उसवून टाकायची. त्याच्यामुळं काय होते, साडी लवकर होते. असले पातळ साड्याला तर लई बेनिफिट आहे ह्याचा. त्याच्यामुळं तुम्ही देखील तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही या पद्धतीने फॉल नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा ट्राय केल्यानंतर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.